करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी प्रस्तुत प्रसंगी महाशिवरात्रीच्या निमित्ताने सेवेसाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा अतिशय सोपा जेणेकरून चिठ्ठ्या द्याव्या लागत नाही जगदवंदनीय जगद्गुरु देऊचे सुप्रसिद्ध साधू तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि भगवान शिवशंकराकडे महाशिवरात्रीच्या निमित्ताने मागणी मागणारा म्हणजे विठाला अभंगाला चरण 4 आहे. तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ. तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, मी रंग आहे, मी अनाथ आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करा. जास्ती करू नका, थोडीशी कृपा करा. तो बॉक्सला प्रॉब्लेम असेल. याला प्रॉब्लेम आहे, याला नाही ना. त्याच पिन काढून ठेवा. बस झाला, एक बस झाला. मी दीन आहे, मी रंग आहे, मी अनाथ आहे, म्हणून माझ्यावर तुम्ही थोडी कृपा करा. आणि मग तुम्ही म्हणत असाल त्यासाठी अशा प्रकारचं असेच कपडे घातले पाहिजेत, असंच व्रत केलं पाहिजे, असंच मंत्र सांगितलं पाहिजे, ते मला काही येत. मी बराडी आहे, काळानी आहे, मी काही शिकलेला नाही. आणि तुम्ही एवढे श्रीमंत आहात, तुमच्याकडे काहीच कमी नाही आहे. काय म्हणजे समावेश, आणि त्यातला थोडस मला दिलं तरी मी खुश होईल. मी तो अल्पाची. म्हणून देवा काहीतरी प्रेमाचा खाऊ तुम्ही मला पाठवा. हे तुकोबरायांची म्हणणे. हा या 4 चरणाचा साधा सरळ अर्थ आहे. कीर्तन संपलं. विठाला तुम्ही विश्वनाथ. ज्यावेळेला बोलणारा आणि ऐकणारा समोरासमोर असतात, एकमेकांशी संबंधित असतात, तेव्हा आपण म्हणतो तुम्ही, तुम्ही, आम्ही, तू, मी. जेव्हा डायरेक्ट संभाषण जेव्हा होतं त्यावेळेला हा शब्द वापरतो. तुम्ही याचा अर्थ ज्यांना तुम्ही म्हणताय ते समोर आहे आणि बोलणारे आणि ऐकणारे फेस टू फेस कन्व्हर्सेशन होते. त्यावेळेला तुम्ही शब्द वापरता. ज्यावेळेस स्थिरायता मार्फत एखादी गोष्ट सांगितली, निरोप, त्यावेळेस तुम्ही असं नाही म्हणता, अमक्याला जाऊन सांगा, असं जाऊन सांगा. अशा प्रकारची भाषा असते. या ठिकाणी तुकारामांची भाषा तुम्ही विश्वनाथ, म्हणजे तुम्ही माझ्या समोर आहे. आवाज कमी करा, कमी, ते जास्त असल्यामुळे प्रॉब्लेम असेल. हा ह्या बॉक्सला प्रॉब्लेम फक्त नाव देतो. एक काम करा, हे बी बाहेर काढून टाका. त्याचं कनेक्शन लूज असेल. हां चालू द्या, चालू. विठाला 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 विठाला
विश्वनाथ. आपण द्वादश ज्योतिर्लिंगाचा तो मंत्र म्हणतो. सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्याम महाकालम ओंकारम भुवनेश्वरम परल्याम वैद्यनाथांचे डाकिनाम भीमशंकरम श्वेतबंधेतु रामेश्वरम नागेश्वरम द्वारकामणि वाराणसी विश्वसम धर्मकम गौतमीतुनि हिमालयेतु केदारम पुष्करेश्वरम शिवालय. वाराणसाम तू एवढंच महत्वाचं आहे आपल्याला. 12 ज्योतिर्लिंगाचे नाव आहे त्यामुळे वाराणस्याम तू विश्वेश्वर. जो वाराणसीला राहतो त्याला विश्वनाथ म्हणतात. तसा 12ही ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकम गौतमी तटे हाही विश्वनाथच आहे. श्रीशैलम मल्लिकार्जुनम तोही विश्वनाथ आहे. इथे भारुंडेश्वर बसलाय हाही विश्वनाथ आहे. पण विश्वनाथ प्रामुख्याने जर शास्त्रकारांपासून तुकोबारायापर्यंत कोणाला उद्देशून म्हणत असेल तर काशीच्या विश्वेश्वराला उद्देशून. आणि त्यामध्ये थोडीशी कथा तुम्हाला सांगतो. आणि आज 2 गोष्टी आहेत ज्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने सांगितलं जाते. एक आहे शिव पार्वतीच्या विवाहाची आणि दुसरी आहे बिल्लाच्या किंवा त्या पारदेच्या उद्धाराची. शिव पार्वतीचा विवाह झाल्यानंतर भगवान शिवशंकर कैलासावर राहायला गेले. कैलास पर्वत जर तुम्ही बघाल भूगोलामध्ये त्या हिमालयाचा भाग आहे. आणि मग कुठल्या तरी जावयाने लग्न झाल्यानंतर आपलं घर सोडून सासऱ्याच्या घरी राहावं हे काही ते नवरीला आवडत नसतं. आणि मग पार्वती आईने असं सांगितलं की तुम्ही आम्ही लग्न केलंय तर आपण अजून माझ्या बापाच्या घरी राहणं योग्य नाही. तुम्ही तुमच्यासाठी वेगळं घर बांधा. आणि त्याच वेळेला त्या काशी नावाच्या नगरीमध्ये, काशी याचा अर्थ प्रकाश देणारी असा होता, ज्ञानाचा प्रकाश देणारी जी नगरी तिला काशी म्हणतात. त्या काशी नगरीमध्ये रिपुंजय नावाचा राजा राज्य करत. हा महान मोठा शिवभक्त होता. खूप त्याने तपश्चर्या केली आणि जेव्हा भगवान शिवशंकर त्याला प्रसन्न झाले त्यामुळे त्याने मागितलं की देवा मला मुक्ती द्या. मला काय द्या? बोला पटकन, डोळे लागतील तुमचे. मला काय द्या? देव म्हटले तुला एकट्याला मुक्ती दिली तर मग पावच्या बारीतले बाकीचे लोक कुठे जातील? कोणी जावल्याचे असतील म्हणा. तुला मुक्ती दिली पर्यंत ठीक आहे, पण बाकीच्या मंडळींचं काय? तो रिपुंजय म्हणाला तुम्ही म्हणताय ते खरंय, बाकीच्यांनाही मुक्ती मिळाली पाहिजे, बाकीचे लोक घेणार नाही. हरिपाठापुरतं नासातन कीर्तनाला पळून जातात. विठाला असू दे म्हणे, तरी तू तुझा कर्मयोग कर. आणि त्या रिपुंजय नावाच्या राजाचं नाव भगवान शिवशंकराने बदललं. त्याचं नाव दिवोदास असं ठेवलं. आणि त्या दिवोदासाने त्या काशीमध्ये अखंड कर्मयोग केला. सगळीकडे ज्याला आपण म्हणतो कोणी भिकारी नाही, कोणी दुःखी नाही, कोणी रडका नाही, दुष्काळ नाही, कोणी बेरोजगार नाही, याला नोकरी नाही असाही कोणी नाही, कोणाचा मुलगा बाप जिवंत असताना वारलाय असाही प्रकार नाही, कोणती स्त्री विधवा झाली असाही प्रकार नाही. सगळे एकदम सुखात. आणि हे वर्तमान जे आहे ते कळलं इंद्रदेवाला. कोणाला कळलं? बोलत जा म्हणजे झोप येणार नाही. इंद्राने म्हटलं असं काय आहे काशीमध्ये, जरा जाऊन बघा. अग्नीला पाठवलं. अग्निदेवा जा म्हणे त्या काशीमध्ये असं काय आहे बघू, जाऊन बघा म्हणे. इकडे लोक सगळे खुश आहेत, कुठे कशाही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, मध्येच लाईट जात नाही, जनरेटर आणावं लागत नाही, म्हणजे कोणाला काही प्रॉब्लेमच नाही. विठाला त्या ठिकाणी आलेला आहे काशीमध्ये. अग्नीचा गुण काय? तेजस्वी आहे. अग्नी ऊब देतो. त्याने येऊन बघितलं ते वाराणसीतले सगळे लोक तेजस्वी आहेत. असा जळका रडका, जसे आपल्याकडे आता जळके रडके लोक आहेत ना, स्वतःला दुःख झालं तर त्याला रडू येत नाही, दुसऱ्याला सुख झालं तर याला जास्ती रडू येत. त्याला जळके म्हणतात. आणि जळणारा जो आहे तो स्वतःचा जळतो,
पण त्या जळल्याच्या धुरामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी. आग्नीने बघितलं असा जळकट कोणी इथे नाही, सगळे तेजस्वी आहेत, सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे. आणि त्या लोकांचं ते अद्भुत अशा प्रकारचं जीवन बघितल्यानंतर त्या आग्नीने तिथेच घर बांधलं. तो म्हटलं मला इथेच राहायचं, मला परत जायचं. इकडे इंद्रदेव वाट बघतायत की अग्नी बघायला गेलाय काशीमध्ये काय चाललंय बघायला. वर्ष झालं, 2 वर्ष झालं, अग्नी काय परत येत नाही. वायुदेवाला पाठवला. वायूचं काय काम आहे, सगळं काम करायचं पण दिसायचं, सप्ताह घालायचं पण म्हणायचं नाही मी घातलंय. हे वायूचं काम. वर्गणी द्यायची पण म्हणायचं नाही मी 1 लाख दिले. पावती फाडून छावा अशी दाराला चिपकून नाही राहत. लोक गणपतीला फाडतात पावती, दाराला लावून ठेवतो वर्षभर 101 रुपये मंडळात. हे वायूचं काम नाही. वायूचं काम काय, सगळं व्यवस्थित चाललं पाहिजे, पण हे माझ्यामुळे चालतं हे कोणाला दिसलं नाही. काशीमधली लोक अशी होती, काम सगळी करायची पण मी केलंय कोणीच म्हणत नव्हतं. आपल्याकडे उलट प्रॉब्लेम आहे, काम कोणीच करत नाही पण आमच्यामुळे झालं होतं. काशीमध्ये असं होतं, करणारे सगळे आहेत, श्रेय कोणीच घेत नाही. कोणामुळे होतं, देवाची कृपा आहे. आपल्याकडे बघा, तो सज्जन माणूस असतो, त्याच्या घराचं बरंच चांगलं झालं, तो म्हणतो देवाची कृपा आहे, किंवा फार फार तो तुमच्या पुण्याईमुळे होते. तो असं म्हणत नाही मी कष्ट केले म्हणून झालं, माझ्या पुण्याईमुळे झालं. ही मनाची श्रीमंत आहे. वायूने जेव्हा बघितलं की सगळी माणसं काम करतायत पण मी केलो असं कोणी म्हणत, म्हणजे सगळे माझ्यासारखेच आहेत. पण जिथे आपल्यासारखी माणसं असतात तिथं राहावंसं वाटतं. वायूने पण तिथेच एक प्लॉट घेतला, एक घर बांधलं, तो तिथेच राहिला. बराच कालावधी गेला, वायू परत येत नाहीये. मग सूर्यदेवाला पाठवलं इंद्राने. सूर्यदेवाला पाठवल्यानंतर सूर्याने बघितलं सगळी लोक कमिटेड आहेत. सकाळी उठणार, स्नान संध्या करणार, देवपूजा करणार, स्वाध्याय करणार, नित्यक्रम करणार आणि ठरलेल्या वेळेला ठरलेलं काम करणार. सूर्य म्हटलं तरी माझ्यासाठीच मंडळी आहे. असं कधी होतं की सूर्याला उगवायला अर्धा तास उशीर झाला. आपण म्हणतो रोज सूर्य 6:30 वाजता उगवतो, पण 6:30 वाजता सूर्य उगवतो. सूर्य उगवला म्हणून 6:30 वाजता. ही सूर्याची नियमितता आहे, सूर्याचं सातत्य आहे. सूर्याने बघितलं काशीमध्ये सगळी लोक अशा गुणाचे आहेत. तोही म्हटलं मलाही परत जायचं. सूर्याने तिथेच घर बांधलं, तोही तिथेच राहिला. आणि जेव्हा अग्नी परत आला नाही, वायू परत आला नाही, सूर्यही परत आला नाही, मग इंद्रदेव म्हणाले आपण स्वतः जाऊन बघूया काशीमध्ये काय. आणि ज्यावेळेस त्या काशीमध्ये बघितलं तर त्यावेळेला इंद्राला कळलं आपण स्वर्गाचे राजा आहोत, पण स्वर्गामध्ये जे सुख नाही ते या काशी नगरीमध्ये. इंद्रही त्या काशीमध्ये राहिले. स्वर्गातले सगळे देव कुठे राहायला लागले, म्हणजे ज्या सुखा कारणे सगळे देव वेगळे झाले. स्वतःचं घर सोडलं आणि देव राहिले. वैकुंठ सोडून आता दिवदास होता तो संत वृत्तीचा राजा. ज्या वेळेला दिवदासाला कळलं अग्निदेव आलेत, वायुदेव आलेत, सूर्यदेव आलेत, साक्षात इंद्रदेव आलेत, पण देवो के देव महादेव काय आले नाही. मग त्याला आठवलं ज्या वेळेला त्याला वरदान देण्यासाठी महादेव आले त्यावेळेस त्याने एक वर मागितलं होतं देवाकडे. तो म्हणला होता ना लोक गुणाचे नाही, म्हणून त्यांना नीट करायचं असेल तर माझाच अधिकार चालला पाहिजे. आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत दुसऱ्याचा अधिकार या ठिकाणी चालायला नको. त्याला आठवलं की मी महादेवाला सांगितले की जोपर्यंत मी काशीमध्ये आहे तोपर्यंत या ठिकाणी माझाच अधिकार चालणार आहे. जोपर्यंत इथे माझा अधिकार आहे तोपर्यंत विश्वाचा नाथ आहे, तो काही या ठिकाणी राहायला येणार नाही. आणि म्हणून त्या दिवोदासाने त्या काशी नगरीमध्ये स्वतःच्या मुलाला गादीवर बसवलं. आणि हा दिवोदास वानप्रस्थी होऊन संन्यास घेऊन त्या ठिकाणी वनामध्ये तपश्चर्येला निघून गेला. म्हणून या ठिकाणी तुकोबराय जे म्हणतायत ना पहिल्या चरणामध्ये,
देवदासावर कृपा केली, तुम्ही काशीवर कृपा केली आणि त्या काशीमध्ये साक्षात भगवान शिवशंकर अंबिकेला घेऊन माता पार्वतीला घेऊन राहायला आले. म्हणून त्या काशीच्या ज्योतिर्लिंगाचं जे नाव आहे ते वाराणश्याम तू विश्वेश. काशीला वाराणसी पण म्हणतात. वाराणसी का म्हणतात? दोन नद्या आहेत, इकडनं वारणा येते, इकडनं आशी येते. वारणा आणि आशी या दोन नद्याच्या दुआबामध्ये त्या संगमावर त्या काशी नगरीचं वसती स्थान आहे, म्हणून तिला वाराणसी म्हटलेलं आहे. वारणा आणि आशी. आणि काशी म्हणजे जी प्रकाश देते ती काशी. आणि म्हणून आजही ज्याला शास्त्र शिकायचे, ज्याला वेद शिकायचे, ज्याला उपनिषद शिकायचे, त्याला काशी सारखं उत्तम शिक्षण केंद्र नाहीये आजही. दिवोदास केव्हा होऊन गेला त्याचा काळाला पत्ता नाही, पण आजही ज्याला शास्त्र शिकायचे, ज्याला वेद शिकायचे, ज्याला उपनिषद शिकायचे ते काशीमध्ये जातात. त्याच्याही पुढे जे तुमच्या आमच्यासारखे मोक्षाची इच्छा करणारे आहेत त्यांची अशी अपेक्षा असते की काशीमध्ये आपल्याला मरण यावं, म्हणून लोक मरण्यासाठी काशीला जातात. ज्याचं पुण्य असतं त्याला काशीला मरण येतं, म्हणजे ज्या प्रारब्धामध्ये नसतं ते काशीत मरत नाही, कंटाळून घरी येतं मग मरतं. विचार अशा प्रकारचे आता महादेवाच्या कृपेचे खूप सगळे दृष्टांत आहेत, पण आपण उशिरा सुरू केले, फक्त एक सांगितलं. काशीला शंकराच्या त्रिशूळावर वसलेलं शहर मानलं जातं. त्रिशूळ त्याच्यावर वसलेली काशी, त्याची अजून वेगळी कहाणी आहे. पण तुम्ही विश्वनाथ आहे हे सांगण्यापुरते म्हणजे विश्वनाथ म्हणजे विश्वाचा नाथ, विश्वाचा मालक. आपल्याकडे अपभ्रंश आहे, आपण विश्वनाथला विश्वनाथ कधी म्हणत नाही, ईशीनाथ गावठी भाषेमध्ये. आणि अगदीच लंगोटी मित्र असलेला ईशा. काशीनाथ असेल त्याला आपण काय म्हणतो? काश्या. वास्तविक तुम्ही त्या तुमच्या मित्राला विनोदात म्हणत असाल, जर तोंड भरून काशीनाथ म्हणत देवाचं नाव घेतलं जातं, तोंड भरून विश्वनाथ म्हणाल तर देवाचं नाव घेतलं जातं. पण तुमचा आमचा प्रॉब्लेम काय आहे? आम्ही रंक आहोत, दीन आहोत, अनाथ आहोत, म्हणून आपण विश्वनाथला ईशा, काशीनाथला काश्या. ही आपली सिस्टीम आहे. तर तुकोबाराय ज्या वेळेला म्हणतात एक गोष्ट लक्षात घ्या, दीन रंक मी अनाथ. मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. मग तुकाराम महाराज दीन आहेत का? तुकाराम महाराज रंक आहेत का? तुकाराम महाराज अनाथ आहेत का? ते तर विठ्ठलाचे गाडे वीर आहे, वीर विठ्ठलाचे गाडे. किंवा रंक आहेत का? वेदांचा तो अर्ध अमासिक ठावा इतरांनी वाहवा बाळवा. रंक नाही. दीन आहेत का? दीन आहे. अनुरणिया थोगडा तुका दीनही नाहीत, रंकही नाहीत, अनाथही नाहीत. तरी तुकाराम महाराज असं का म्हणतात? संतांचं मागणं जे आहे ते स्वतःसाठी नसतं. आपल्याला दिसतं तुकाराम महाराजांनी स्वतःसाठी मागितले, पण ते मागितले ऍक्च्युअली कोणासाठी? तुम्हाला. दीन कोण आहे? तुम्ही आम्ही आहेत. रंक कोण आहे? तुम्ही आम्ही आहेत. अनाथ कोण आहेत? तुम्ही आम्ही आहेत. एक एक शब्द नाही लक्षात. दीन. दीन म्हणजे लाचार, त्याला किंमतच नाही. गावात एखादा पुढे साहेब साहेब पाया पडत म्हणतो त्याच्या, याला म्हणायचं दीन. तेजस्विता नाही. कुत्र आणि सिंह. कुत्र सेफ्टी हलवतो तेव्हा त्याला खायला मिळतं, त्याला दीनता म्हणतो. आणि सिंह दरकाळी फोडतो, कधीच उपाशी राहत नाही, कुठे ना कुठे त्याची शिकार त्याची मिळते, याला तेजस्विता म्हणतो.
जो तेजस्वी नाही तो दीन होतो. असे दीन कोण आहे? तुम्ही आम्ही. काय आमच्याकडे? आपल्याला वाटतं आपल्याकडे धन आहे, पण धनवंताचा जर विचार केला तर आपल्यापेक्षाही ज्यांच्या धनाची मोजणी करता येऊ शकत नाही इतके धनवान लोक जगामध्ये. धन आहे नाही आपल्याकडे. आपल्याला ज्ञान आहे का? आपल्याला वाटतं मी कीर्तन करतो, मी भजन करतो म्हणजे मला फारच ज्ञान झालं. पण ज्ञानाच्या गोष्टी करताना जे लोक होऊन गेले, पाराशर पुंडरीक वगैरे, किंवा ज्ञानदेव रचिला पाया तुका झाडाशी कळस, ह्या लोकांशी तुलना करता जर आपलं नॉलेज बघितलं, आपलं ज्ञान बघितलं तर किती आहे? ज्ञान नाही, धन नाही, ज्ञान नाही, मान आहे का? सांगा ना, मान आहे का आपल्याला? बायको पाणी देत नाही. बायको आपण तो पाणी देऊन उठून घे ना ताव, मी आता भांडी घसते. मान घरात नाही, दारात कुठून येणार, गल्लीत कुठून येणार, गावात तर नाही. पांडुरंग असं त्याला गाव अख्खं पांड्या म्हणतो. असा तर आपला मान असतो. धन नाही, ज्ञान नाही, मान नाही, म्हणून आपण दीन आहोत. विठालाय विठालाय रंग राव, त्याच्या विरुद्ध रंग, राजा आणि रंग. राजा भिकारी, आपण भिकारी होतो. आपण कोणाला काय देऊ शकतो? आपण कोणाला भक्ती दिली, आपलंच आपल्याला सुधारणार, दुसऱ्यांना काय भक्ती देणार? दुसऱ्यांना काय भक्तीच्या वाटा दाखवणार आपण? तुकाराम महाराज हनुमंतराव म्हणतात, काय भक्तीच्या वाट्या वाटा माझ्या नावा व्यास बटा. आपण स्वतःला भक्त म्हणतो, पण भक्त मी जपाला बसलो म्हणून मी भक्त आहे का? मी भजन करतो म्हणून मी भक्त आहे का? मी कीर्तन करतो म्हणून मी भक्त आहे का? मी पोथी वाचतो म्हणून मी भक्त आहे का? अजिबात नाही. माझ्यामुळे जर 4 लोक भक्ती करायला लागत असेल तर मला भक्त असेल. पण आपल्याकडे असं होतं, एखादा म्हणजे इथे नसेल होत आमच्याकडे, आम्हाला भजन येतं त्याला कारण हे जुने लोक होते ना, समजा टाळात फॉल्ट झाला, ठेवते टाळ, का आम्ही आपला टाळ आपलायचा, घरी जायचं. समजा चुकून पेटी काढली, ठाव खराब करशील, पगवास काढला, ठाव द्या पान पुरशील. त्याच्यामुळे तुम्ही बघा, गावोगाव हरिपाठ बंद झाले ना, तरुण पिढी आलीच नाही. तरुणांना आवडत नाही का? 100% आवडते. 100% आवडत नसेल तर नाचायला गर्दी झालीच नसते ना, बरोबर नाही? 100% आवडतंय, पण त्यांना आपण त्या पद्धतीने दिलं नाही. जो देतो तो राव असतो, ज्याला देता येत नाही तो रंग असतो. आणि असे रंग कोण आहेत? आपण. तुकोबा आहेत का? तुकोबा म्हणता, शेवितो हा रस वाटितो, स्वतः खाल्लं नाही, लोकांना दिलं नाही. जे मिळालं ते दिलेलं आहे, वाटलेलं आहे. जे जे आपण असे ढाळे ते ते इतरांशी शिरवावे, शाणे करून सोडावे सकळ जन. आपण म्हणतो, माझ्या गीता पाठे, माझ्या हरिपाठ पाठे, माझ्या धनेश्वरी पाठे. तुझ्या शेजारच्या नाही, तो रोज वागून घेतो. याला रंग म्हणतात. हा PhD झाला, डॉक्टरेट झाला, आईला सही करता नाही, अजून अंगठा मागते. स्वतःच्या आईला सही करण्यापुरतं तर शिकलो, बरोबर. हा मोठा मठाधिपती झाला, महंत झाला, पण जिथून आले तिथले लोक तसेच आहे. वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या तसेच आहे. त्याच्यात बदल होत नाही, त्याला रंग म्हणतात. पुढचा शब्द आहे अनाथ. अनाथ म्हणजे याला कोणी मालकच नाही. आपल्याला कोण मालक आहे? कोणाचा आहे हा देह? जाणून टाकतात. ज्यांच्या साठी हा देह झिजतो
आयुष्यभर शेतकरी शेतात काम करतो, व्यापारी दुकानात काम करतो, नोकरदार पगारावर अख्खा घरात देतो. ज्यावेळेस हा मरतो, भार्या बिबती तस्मिन काय, तिच्या त्या देहातनं एकदा प्राण निघून गेला तर त्याला टच करायला बायको सुद्धा घाबरते. गतवती वायो देहा पायो भार्या बिबती तस्मिन गायो. ही आपली परिस्थिती आहे. वालकच नाही, कोणी वालीच नाही आहे. आपल्याला वाटतं अमुक जवळ येईल. आता कोविड मध्ये कोरोना झाला असेल, ज्यांना त्यांना कळलं असेल आपलं कोण आहे. ज्यांच्यासाठी आपण संसार करत होतो ते म्हटले लांब राहा, क्वारंटाईन, मास्कवर मास्क, 2-4 मास्क घालायचे. जवळ कोणी आलं म्हणजे गावाच्या बाहेर झोपडी बांधून त्याला ठेवलं. हे अनाथ कोण आहे, वालीच नाही कोणी, कोणीही वाली नाही. आणि ही परिस्थिती तुकोबारायांची नाहीये, ही तुम्हा आम्हाची परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर तुकोबाराय म्हणतात कृपा करायला ती थोडी, तुमची कृपा करायला ती थोडी. जास्ती नको, थोडी. म्हणून मी तुमच्या पाया पडतो, माझ्यावर कृपा करा. का कृपा करा? मी दीन आहे. माझं अज्ञान नाहीसं होऊ द्या, माझी अभक्ती नाहीशी होऊ द्या, माझं दारिद्र्य नाहीसं होऊ द्या. आणि मी जो अनाथ आहे, बेवारस आहे, मला तुमचा वारसा प्राप्त होऊ द्या. त्यासाठी थोडी कृपा करा. पण मग कृपा व्हायची असेल तर तुम्हाला टेक्निकल गोष्टी माहित पाहिजेत. लाईट लागायला तर कोणतं वायर कुठं जोडायचं माहित पाहिजे ना, बरोबर की नाही? वायरिंग मध्ये फॉल्ट झाला तर आवाज खराब येतो. तसं देवाची कृपा व्हायची असेल तर टेक्निकली गेलं पाहिजे. बट आय डोंट नो टेक्निक. आपल्याकडे एक शब्द आहे, काय शब्द आहे त्याला? आडगा. त्याला काही कळत नाही, शिकलेलंच नाही, संस्कारच नाही. मला कसं कळणार? मला कळत, पण ज्याला कळत नाही ना त्याला खरं कळत असतं. लक्षात घ्या. तुम्ही समाजामध्ये 2 माणसं घ्या, एक खूप शिकलेला आहे आणि एक अडाणी आहे. प्रेमाने कोण बोलतं? अडाणी बोलतो का शिकलेला बोलतो? अडाणी बोलतो, बरोबर? एखाद्याच्या घरामध्ये अवचित 2 पाहुणे होते. अडाण्याच्या घरात अवचित 2 पाहुणे आले आणि एखाद्या नोकरदाराच्या शिकलेल्याच्या घरात 2 पाहुणे. हसत हसत स्वागत कोण करील? बोला ना. अडाणी करील. तुकाराम महाराज स्वतःला अडाणी म्हणतात, ते चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे ना. कारण जो अडाणी असतो त्याला राजकारण कळत नाही, त्याच्या डोक्यात कुठल्याही प्रकारचे छक्के पडले नसतात, त्याचं मन
शुद्ध असतं विठाला तंत्र जमलं नाही तरी चालतंय. आपल्याकडे एक म्हण आहे, भोळा भाव देवा मला. भोळा का असे ना, भाव असला पाहिजे. भाव नसेल देव मिळत. तो का बाजारचा भाजीपाला आहे. देव मिळायचा असेल तुमच्या अंतःकरणात भाव असावा. भाव नसेल देव मिळत नाही. भावविहीन देव न कळे गुरुविनानुभव कैसा. संदेहच नाही याच्यामध्ये, निसंदेह. भावाशिवाय देव कळत. नो डाऊट. संदेह नाही म्हणजे डाऊट नाही. आणि तो भाव ज्याच्याकडे आहे तो आळाने असला तरी त्याच्यावर कृपा होते. विठाला शबरीवर कृपा झाली. कितवी शिकलेली होती शबरी? आळानेच आहे ना. भिल्ली नाही, भिल्लांची मुलगी आहे. जशी घरातून पळून गेली तशी जंगलातच राहिली. शाळेचं गावाचं तोंड बघितलं नाही. नवे नवे जेव्हा तिच्या गुरुचं देहावसान झालं त्यानंतर रामाचं आगमन होईपर्यंत त्याच्या आश्रमामध्ये दुसरा माणूसच आलं नाही कोणी. ज्यावेळेला शबरी गुरुंना म्हणते की तुम्ही म्हणताय की राम तुला भेटायला येतील, पण आता रामाला मी कसं ओळखू? रामाच्या गळ्यात काय आय कार्ड असणार आहे का? कसं ओळखणार मी हा रामच आहे म्हणून? तेव्हा त्या मतंग मुनीने तिला सांगितलं की तुझ्या आश्रमामध्ये येणारा जो पुरुष असेल तो रामच असेल. राम सोडता दुसरा माणूसच येऊ शकत नाही तुझ्याकडे. म्हणजे जिच्याकडे तिने घर सोडल्यापासून तिच्या गुरुच्या देहावसानानंतर कोणीही माणूस भेटायला आलेला नाहीये. शिकलेली नाहीये, ग्रंथ वाचलेले तरी कृपा झाली. शबरी बराडी आहे तुकोबांच्या भाषेत कृपेला पात्र. आणि जो कृपा करतो त्याच्यापेक्षा त्याची कृपा जास्त शक्तिशाली असते. लक्षात आले का? म्हणून आपल्याकडे म्हणतात रामापेक्षा रामाचं नाव श्रेष्ठ मान. रामाला लंकेकडे जाताना त्या सेतूवरून चालत जावं लागलं. सेतूवरून. आणि हनुमंताला प्रभू मुद्रिका मेली मुगमाही जलधीला अंगी गई आचरज नाही. भगवंताने ती अंगठी दिली ना सीतामाईला दाखवायला, ती तोंडात ठेवली. खिसा नव्हता, धोत्राला पण खिसा पडून जाईल म्हणून तोंडात ठेवली आणि जय श्रीराम उड्डाण केलं. ऊस पार चले. कृपा झाली. त्याच्यावर कृपा झाली. त्याला विमान लागत नाही, त्याला ट्रेन लागत नाही, त्याला जहाज लागत नाही, तो डायरेक्ट जाऊ शकतो. आणि कृपा करणारा मात्र डोंगर उचलून पाण्यात टाक, झाडं उचलून पाण्यात टाक, दगड उचलून पाण्यात टाक, सेतू बनतो आणि मग त्याच्यावर जातो. म्हणजे कृपा करणाऱ्यापेक्षा कृपा श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबा काय म्हणतात, तुम्ही कृपा थोडी थोडी कृपा करा. माझ्या जास्त कृपा करायची गरज नाही. कारण भगवंताने थोडी कृपा असली तरी आयुष्याचं सोनं होतं. थोडा टच मिळाला ना, टच करंट आहे, टच मिळाला तरी शॉक लागणार. त्यासाठी अख्खं वायर हातात धरायची गरज, गावताची गरज आहे. गरज छोटीशी काडी अख्खं पेट होते. तृणाग्नी वेळे समरस झाले तैसे नामे केले. त्या आग्नीमुळे, छोट्याशा ठिणगीमुळे ती एवढी मोठी गंजी खलास होते. तशी कृपा थोडी असली तरी तुमचं बराडी पण जे आहे ते निघून जाते. तुम्हाला सगळं काही मिळून जातं. आणि मग समजा ज्याच्याकडे तुम्ही कृपा मागताय, ज्याच्याकडे कृपा मागताय त्याच्याकडे ते असलं पाहिजे ना. तुम्ही यांच्याकडे 10 रुपये मागले, यांच्याकडे नसते तर देणार का ते? विहिरीत नसेल तर पोहऱ्या देणार. ज्याच्याकडे मागायला जातात त्याच्याकडे ते ऑलरेडी असलं पाहिजे तर तो देऊ शकतो. आणि ज्याच्याकडे मागायला जातो
त्याच्याकडे नसेल तर तो देऊ शकत नाही. एखाद्याला गुरु करायला जातो, त्या गुरुलाच अक्कल नसेल तर, बरोबर की नाही? एखाद्याकडे अमुक गोष्ट शिकायला जातो, मला इंजिनिअरिंग शिकव, त्याला येत नसेल तर, ज्याला जे जमतं आणि जो जे देऊ शकतो त्याच्याकडे ते मागितलं पाहिजे. आणि ज्यावेळेला तुकोबारा विश्वनाथाकडे असं मागतात की थोडी कृपा करा, मी बराडी आहे, मी रंग आहे, मी दीन आहे, मी अनाथ आहे, तर विश्वनाथाकडे ते आहे का? त्यावेळेला सांगतात काय उणे काय काय गुण आहे? काहीच गुण नाही, सगळं काही भरपूर आहे. आणि तुमचं सगळं वैभव मला पाहिजे का? मी तो अल्पची संतोषी, थोडं मिळालं तरी मी खुश आहे. मला तुमच्या सगळ्या वैभवाची काहीही आवश्यकता आणि तुमच्याकडे ढीग लागले तो. म्हणजे आता किती कथा सांगाव्यात. उपमन्यूला एक वाटीवर दूध पाहिजे होतं, त्याला अख्खा दुधाचा समुद्र दिला, क्षीरसागराचं साम्राज्य दिलं. ध्रुवाला बापाची मांडी पाहिजे होती, काय दिलं? आढळपा दिलं. आजही दिसतो. ही जी देण्याची कुवत आहे, सामर्थ्य आहे, ते तुमच्याकडे आहेच. मला आढळपदही नकोय, मला क्षीरसमुद्रही नको, मला फक्त कृपा पाहिजे. म्हणून मी अल्प संतुष्ट आहे. काय? अल्प संतुष्ट. शास्त्रकारांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की कुठल्या बाबतीमध्ये माणूस संतुष्ट असला पाहिजे आणि कुठल्या बाबतीमध्ये असंतुष्ट असला पाहिजे. संतोष त्रिशु कर्तव्य स्वदारे भोजने धने. 3 बाबतीमध्ये व्यक्तीने कायम संतुष्ट असलं पाहिजे. स्वदार्या, भोजन आणि धन. स्त्रीच्या बाबतीमध्ये फक्त आपली स्त्री आहे ना, तिच्यापर्यंत संतुष्ट असलं पाहिजे. तिच्या पलीकडे गेला सर्वनाश होतो. किती उदाहरण आहे. रावण आहे, भस्मासूर आहे, अजून खूप सगळे. स्वतःची अप्रतिम लावण्यवती पत्नी असतानाही त्याला एका वनवाशाची
रामाची पत्नी आवडते. आजी आजोबांपासून मामापर्यंत भावापर्यंत सगळी मोठी माणसं सांगतात अरे बाबा सोडून दे, करू नकोस असं. तरीही तो सोडायला तयार होत नाही. सर्वनाश होतो. भोजने पोट आपलंय, जेवण लोकांचं आहे. पण जर फुकटचं आणि असं टेस्टी असेल तर आपण असं खातो. आणि सगळ्यांनी हा अनुभव घेतला असेल, ज्या दिवशी दणकून होतं त्या दिवशी संध्याकाळी ते जिरत पचतच नाही. ते सकाळी करपट ढेकळाचा, झोपेतून उठला तर ढेकळ देते. ते जेवण मापात असलं तर शरीराच्या फायद्याचं आहे. आणि जर प्रमाणापेक्षा जास्ती झालं तर त्याचं विषामध्ये रूपांतर होतं. लहान म्हणतो मला लई ऍसिडिटी झाली, खाऊ गोळी. का होते? लिमिट सोडलं. आणि धनाच्या बाबतीमध्ये सुद्धा संतुष्ट असलं पाहिजे. तुम्ही किती धन मिळवलं म्हणजे असं होईल की भरपूर झालं. त्याला काय लिमिट आहे का? 1 कोटी 2 कोटी 10 कोटी 50 कोटी 10 अब्ज, खर्व निखर्व पद्म महापद्म शंकर, किती त्याच्यावर किती शून्य ते नाही सांगता येईल. अमुक इतकं धन मिळालं म्हणजे आपलं पोट भरेल याची कुठलीही गॅरंटी नाही. त्याच्यामुळे धन जेवढं मिळालं तेवढ्याच संतुष्ट असलं पाहिजे. रामाचं काय कुठल्या बँकेत अकाउंट नव्हतं, संतुष्ट होतं. अयोध्येचं साम्राज्याचं वर्णन आहे अफगाणिस्तान इराण पासून कंबोडिया पर्यंत आणि चायना पासून श्रीलंकेपर्यंत. हे सगळं दशरथाचं राज्य आहे. त्या राज्याचा होणारा राजा दुसऱ्या दिवशी वनात गेलेला. खिशात पाकिट नाही, बँकेत खातं नाही. काय गरज लागली? धनाच्या बाबतीत समजा रावण 7 कोटी घर सोन्याची आहेत, सोन्याची शुद्ध कांचनाची असं म्हणतात. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, तरी नगरी सोन्याची बुडवली. का? संतोष नाही. स्वदारे भोजने धने. 3 गोष्टीमध्ये सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे. तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, तुका धनासाठी जीव देतात लोक, पण धन मिळत नाही. आता ते जुन्या काळामध्ये लोक बँका नव्हत्या, धन पुरून ठेवायचे, पुरून, आणि त्या धनाच्या रक्षणासाठी अभिमंत्रित करून नाक ठेवायचे. कित्येक लोकांनी असे प्रयत्न केले जादूगार आणून धन काढायचं. ते लोक मेले पण धन मिळालं. तुका म्हणे धनासाठी देती प्राण, जीव देतात. म्हणून जेवढं मिळालं तेवढं धन आपलं, पोटाला लागतंय तेवढंच खायचं आपलं, आणि आपली बायको आहे त्याच्याशी संतुष्ट राहायचं. दुसरीच्या नादी लागला वाटलो. संतोष त्रिशी कर्तव्य, स्वदारे भोजने धने. संतोष त्रिशू न कर्तव्य, ज्ञाने अध्ययने दाने. 3 गोष्टी अशा आहेत त्याच्या बाबतीत तुम्ही संतुष्ट राहू नका. ज्ञान कितीही मिळवलं तरी कमी असतं. आयुष्यभर शिका, आयुष्यभर वाचन करा, आयुष्यभर अभ्यास करा, पूर्ण होत नाही, करत राहा. आता एवढं बास असं म्हणून चालत नाही. जो शिकण्याचं थांबतो त्याच्या आयुष्याचं धक्क बनतं. अध्ययन करणं
कधीही थांबवायचं नाही. आणि दान, आता एवढं दान केलं आता बास असं कधी म्हणायचं. दानाच्या बाबतीत कधीही संतुष्ट राहायचं नाही. या 3 गोष्टी आहेत, स्वदारे भोजने धने. या 3 गोष्टी, स्वतःची पत्नी, भोजन आणि धन, या 3 गोष्टी मापात करायच्या, संतुष्ट राहायचं. त्याच्याविषयी जास्ती हाव धरायची नाही. आणि अध्ययनाच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीमध्ये, दानाच्या बाबतीमध्ये मात्र असंतुष्ट राहायचं. कितीही दान केलं तर आता बास झालं असं वाटायला नको आहे. कितीही भजन केलं तर आता 11 वाजले बास करा असंही वाटायला नको आहे. विठाला तुम्हाला म्हणतात मी अल्पसंतुष्ट आहे आणि तुमच्याकडे विपुल आहे. त्या सगळ्या विपुलतेमधली मला फक्त कृपा पाठवा. पण ती कृपा कशी पाठवा? शेवटचं शरण प्रेम तुका मान देवा, तुका मान देवा, तुका मान देवा, तुका मान देवा, तुका मान देवा. प्रेमाने पाठवा. जे काही तुम्ही भातूक पाठवणार आहे ना, कुत्र आहे ना, कुत्र जातवान कुत्र असेल ना, त्याला तुम्ही ओरडा आणि भाकर टाका, ते खात नाही. जातवान बैल असेल त्याला तुम्ही 2 रट्टे लावा, ते चारा खात नाही. आणि प्रेमाने द्या, आनंदाने खाते. प्राण्यामध्ये माणसाला सुद्धा घरामध्ये खायला नसलं तरी चालेल, प्रेम मिळालं.
एखाद्या करोडपतीच्या बंगल्यामध्ये एखादी सूनबाई जर तिला त्रास असेल तर त्या बंगल्याची किंमत 0 आहे. पण ती जर एखाद्या गरीबाच्या घरात असेल पण प्रेमाने सगळे राहत असतील, अर्धी अर्धी भाकर खातील पण प्रेमाने खातील. म्हणून देवा जे काही द्यायचंय ते प्रेमाने दे. प्रेमाचा भातूक पाठवा, प्रेमाचा खाऊ पाठवा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाशिवाय समाधानच नाही, प्रेमाशिवाय सुख नाही. रांडीबेने जेवी शृंगार पै गेला, प्रेमाविना झाला. खूप सुंदर आहेत नाथबाबांचे. प्रेमाशिवाय आयुष्यात मजा नाही. भक्ती करायची प्रेमाने करायची, भजन करायचं प्रेमाने करायचं. तुमच्याकडे साहित्य नसेल, प्रेम असलं पाहिजे. स्टेज नाही, मंडप नाही, अमुक नाही, तमुक नाही, सिस्टीम नाही, अमुक नाही, फलाना नाही. प्रेम आहे ना ते सफिशियंट. तुकोबाने जेव्हा भंडाऱ्या डोंगरावर भजन केलं, टाळ नव्हतं, गारगोटीचे दगड होते, पण तेच देवाला आवडतं. प्रेम ही भक्तीची पहिली पाहिजे. प्रेम नसेल तर भक्ती कशी होईल? मारुण्येश्वर आहे, त्याच्याविषयी प्रेमच नाही, भक्ती होऊ शकत नाही. मित्रासोबत झाला जोडायचे म्हणून हात जोडले, त्याला भक्ती नाही. किंवा देवही तुम्हाला देतो, देवाचं तुमच्यावर प्रेम असल्याशिवाय देईल का? म्हणून तुकोबाराय मागतात अशी मागणी, प्रेम भातुके पाठ. अभंगाचा पाठ असा एक काही भातुके पाठवा, काही तितकं योग्य वाटत नाही. कारण वरच्या चरणात उल्लेख काय कृपेचा उल्लेख, कृपा प्रेमाशिवाय होते का? प्रेम नसेल तर कृपा होणार, बरोबर? म्हणून प्रेम भातुके हे जास्ती योग्य या ठिकाणी वाटतं. तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ, कृपा करायला ते थोडी पाया पडिलो बराडी. कारण तुमच्याकडे काही गुण नाही, काय गुणे तुम्हापाशी मी तो अल्पजी संबंध. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. तुम्ही विश्वनाथ दिल रंग मी अनाथ, कृपा कराल दे थोडी पाया पडिलो बराडी. काय म्हणे तुम्हापाशी मी तो अल्पजी संतोषी, कृपा कराल दे थोडी पाया पडिलो बराडी. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल दे थोडी पाया पडिलो बराडी. लेट सुरू झालं तरी थेट जसा भारुंडेश्वराने जसा अर्थ करून घेतला तसा अभंगाचा अर्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोरीत बांधकाम करताना दोरीत विटा लावतात ना, तसा दोरीत अर्थ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामधलं जे चांगलं असेल ते
महादेवाची कृपा आहे. एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माझ्या वाणीचा दोष आहे, तो माझा मला परत करा. चांगला असेल ते तुमच्या सोबत द्या. विठ्ठल विठ्ठल महाशिवरात्री का साजरी आहे त्याच्यामध्ये खूप सगळ्या कहाण्या आहेत. याला काहीतरी झालंय का असं का बरं करते हा माईकाला? पार त्याला खावा लागतं तेव्हा आवाज येतो. एक चित्रभानू नावाचा राजा असतो. त्याला काही कारणाने शाप मिळतो. जरा धावत घेतो आणि तो शिकाऱ्याच्या जन्माला जातो. शिकाऱ्याच्या जन्माला गेल्यानंतर एका सावकाराचं त्याच्यावर कर्ज होतं. तो सावकार त्याला जेलमध्ये टाकतो. पण त्याच्या हातापाया पडून उद्या बाबा तुझं कर्ज फेडतो म्हणून तिथून सुटतो तो आणि शिकारीला निघून जातो. आता त्या सावकाराने जेलमध्ये टाकलेला असल्यामुळे त्याला दिवसभर काही खायला मिळत आणि रात्री हा एका तळ्याच्या काठावर प्राणी पाणी प्यायला येतील आणि त्यातला एखादा मी मारीन म्हणून एका झाडावर बसून तळ्याच्या बाजूला वाट बघत बसला. परंतु कुठलाही प्राणी त्या ठिकाणी त्याला येताना दिसला नाही. आणि मग टाइमपास म्हणून समोरचं तळ नीट दिसावं म्हणतो तर झाडाची पानं तोडून आणि खाली टाकायचं. रात्रभर त्याचा हाच उद्योग. पहाटे पहाटे एक हरणी आली आणि याने धनुष्यातून बाण काढला आणि त्या हरणीवर नेम धरला. त्यावेळेस ती हरणी मनुष्यवाणी बोलायला लागली, मला मारू नकोस, मी गर्भवती आहे, मी माझ्या घरी जाते, कारण तू आता मला मारून तर 2 जीवाचा जीव जाईल. घरी जाते, प्रसूत होते आणि परत येते, मग मला तू मार. तो म्हटलं काय भरोसा आहे? ती म्हणे भरोसा ठेव, मी नक्की येणार. ठीक आहे, हा बाण परत घेतो, ती निघून जाते. त्यानंतर अजून एक हरिणी येते, ते सोबत 2 पिल्ल असतात. म्हटलं बरं झालं, आता 3 मिळतील. त्यावेळेला ती हरिणी म्हणते, हे पिल्ल आहे त्यांना मारू नको, तू मला मार, पण हे पिल्ल मी त्यांच्या वडिलांकडे नेऊन सोडते, मग मी परत येते, मग मला मार. हा तिलाही जाऊ देतो. थोड्या वेळाने अजून एक हरिणी येते. तो म्हटला आता 2 जाऊ दिले, तिला जाऊ देत. मग ती म्हणते मी माझ्या नवऱ्याला भेटायला चालले, भेटून येते आणि मग मला मारू नकोस. ती निघून जाते. तिघही गेल्यानंतर चौथा काळवीट येतो. हा म्हटला जाऊ दे, आता हरणी बारीक होत्या गेल्या, पण हा जरा जास्ती मोठा याला मार. तेव्हा त्या काळवीट्याने विचारलं, याच्या अगोदर इथून 3 हरणी गेल्यात का? तो म्हटला गेलाय. त्यांना मारलं का तुम्ही? नाही मारलं. त्यांना जर मारलं नसेल तर तू मलाही मारू नको. का? ज्या अर्थी त्या जिवंत गेल्या त्या अर्थी त्यांना त्यांचा पत्नी धर्म निभवायचा आहे. एक जण गेली, मुलं पतीकडे देऊन येते म्हणाली, दुसरी म्हणली मुलाला जन्म देऊन येते म्हणली, तिसरी म्हणली नवऱ्याला भेटून येते म्हणाली. मी जर मेलो तर तिघींचंही काम अपूर्ण राहील, कारण तिघींचा नवरा मीच आहे. अलग लक्षात. त्याच्यामुळे ज्या अर्थी तो त्या तिघींना जिवंत सोडले त्या अर्थी तू मला मारू नकोस, मी तिकडे जातो, त्या तिघींना भेटतो, परत येतो आणि मग तू मला मार. महाराज म्हटलं कसा विश्वास ठेवायचा? तो म्हटलं विश्वास ठेव. आतापर्यंत तू असं कधी बघितलं का हरणं बोलता? नाही बोलत. आम्ही बोललोच नाही, तो आमच्यावर विश्वास ठेव. आणि त्या ठिकाणी तो काळवीट जे आहे ते घरी निघून गेला आणि हा वाट बघत त्या ठिकाणी बसला. आणि सकाळ झाल्यानंतर त्या 3 बायका, हा काळवीट चौथा, त्यांची 2 मुलं अगोदरची आणि 2 मुलं नंतर झालेली, अशी 4 मुलं आणि दुसरी एक ती तरुण हरिणी, सगळी फॅमिली त्या पारद्यासमोर त्या तळ्याच्या काठावर येऊन उभं राहिली. आणि प्रत्येक जण म्हणायला लागला मला मार. काळवीट म्हणला मला मार, ह्या तिघी आहेत ते मुलं सांभाळतील. त्या तिघी म्हटल्या नाही नाही, आम्हाला विधवा व्हायचं नाही, आम्हाला मार, त्यांना ठेवते, मुलांना सांभाळतील. मुलं म्हणाले नाही नाही, आमच्या आईबापा मला आम्हाला जगून काय उपयोगी, तुम्ही ह्या आईबापांना मारू नका, आम्हाला मारा. आणि हे ज्यावेळेला त्या पारद्याने बघितलं त्यावेळेला आपण किती नीच माणूस आहे. माणूस असून आपण प्राण्यांचा जीव घेतोय, प्राणी असून स्वतःचा जीव द्यायला तयार आहे.
माया मंदिर हालले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षी जाई पिलांना भेटाया आज घायाळ पक्षी जाई पिलांना भेटाया. आणि त्या पारद्याचं जसं हृदय परिवर्तन झालं त्या क्षणी तिथे भगवान शिवशंकर प्रकट झाले. जे हरण होते ना, हरण ते पूर्वजन्मातले गंधर्व होते, त्यांचाही उद्धार झाला. हा पारधी पूर्वजन्मातला राजा होता, त्यालाही त्याचं राज्य परत मिळालं, तोही राजा झाला. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल का असं काय झालं? कारण ज्या दिवशी तो पारधी त्या सावकाराने कोंडलेला होता त्या दिवशी त्याला खायला मिळालं नव्हतं, उपवास घडला होता. आणि ज्या तळ्याच्या काठावर झाडावर बसून तो पानं तोडत होता ते झाड बेलाचं होतं. आणि जी पानं तो तोडून खाली टाकत होता त्या खाली ठिकाणी शिवलिंग होतं. आणि ती रात्र महाशिवरात्रीची होती. विठ्ठला न कळत महाशिवरात्रीचा उपवास घडला, न कळत महाशिवरात्रीचं जागरण घडलं, न कळत महादेवाला बेलदलाचा बिल्वपत्राचा अभिषेक घडला, तरी त्या पारद्याचा उद्धार झाला. तुम्ही आम्ही कळून सवरून जाणून बुजून देवाच्या दरबारात बसलेलो आहोत. आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजच्या दिवशी महाशिवरात्र तेव्हापासून साजरी केली जाते. आणि आजच्याच दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकराचं लग्न झाले. आणि ते आख्यान जर सांगायचं म्हटलं तर 12 वाजतील. सांगू का? पुढच्या वर्षी सांगलं. विठाला विठाला. अशा प्रकारे आज या ठिकाणी उशीर खूप झाल्यामुळे परिहार घेतला नाही, बाकीची मधली प्रमाण घेतलेली आहेत. पटपट पटपट विषय सोडवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही विश्वनाथ दिनरंगमी अनाथ अतिशय सोपा. आणि मी असं एक माणूस नसेल की ज्यांनी ह्या अभंगावर किमान 10 कीर्तन ऐकले नाही. प्रत्येकाने तुम्ही ऐकले असतात, मी ऐकलं 10 कीर्तन तरी ऐकले असतील. इतका परिचित, इतका रेग्युलर अभंग आहे. पण तरीही प्रत्येक वेळेला जेव्हा हा अभंग सोडवायला घेतो त्यावेळी त्यातून नवीन अर्थ समोर येतो. तुम्ही विश्वनाथ नाथ न अथ इतपत वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे हे होतात. वेळ आपला संपलेला आहे. दीन रंकमी अनाथ कृपा कराले ते थोडी पाया पडिल बराडी. काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी. तुका म्हणे देवा प्रेम भातोकी पाठवा. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे समेत तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सज्जनासमोर झालेली सेवा भगवान शिवशंकराच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली